नमस्कार. आवाज महाराष्ट्राचा मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्यासोबत सगळे बालगोपाळ, सगळा बालचमू आहे आणि ते एकूण गप्पा मारतायत की त्यांना कशी शाळा पाहिजे, त्यांची शाळा कशी असते आणि काय स्वप्न आहेत त्यांची. या सगळ्या संदर्भामध्ये या मुलांशीच आपण बोलतो आहोत, या सगळ्या चिमुरड्यांशी आपण बोलतो आहोत, कारण त्यांचा विचार केल्याशिवाय आपल्याला कुठलंही धोरण आखता येणार नाही, काहीच करता येणार नाही. आणि म्हणून आजच्या गप्पा ह्या केवळ या बालगोपाळांशी आहेत, या सगळ्या मुलामुलींशी आहेत. मला खरंच सांग, तुझी शाळा कुठली, तुझं नाव काय? आनंदी विश्वज्योत हायस्कूलमध्ये मी कुठली कितवीला आहेस तू? सिनियर KG. बरं, तू जेव्हा जाते शाळेला तेव्हा तुझ्यासोबत कुठलं दप्तर असतं? डोरेमॉनचं. बरं, आणि दप्तरामध्ये काय काय असतं? एक पुस्तक आणि बॉटल. अच्छा, मग त्या दप्तराचं ओझं जास्त असतं की कमी असतं? कमीच. कमी असतं, फार काही ओझं नसतं असं तुझं म्हणणं आहे. तुझं नाव काय? ग्लोरी. मोठ्यानं सांग. तुझ्या शाळेचं नाव काय? मोती. अच्छा, काय नाव तुझं? शाळेचं नाव काय? विश्वज्योत हायस्कूल. अच्छा, तू पण विश्वज्योत हायस्कूलचे आहेत. ठीक आहे, वेगवेगळ्या शाळेतली ही मुलं जमलेली आहेत. तू मला सांग की तू जेव्हा शाळेमध्ये जातोस तेव्हा दप्तराचं किती मोठं ओझं तुझ्या खांद्यावर असतं, काय वाटतं? आम्ही ज्या शाळेत जातो त्या शाळेत दप्तराचं ओझं नसतं. दप्तराचं ओझंच नसतं? म्हणजे दप्तराचं ओझं कमी असतं की ओझं नसतंच? नाही, ओझं नसतं. आम्ही शाळेत जाताना दप्तर घेऊन जात नाही आणि जातानाही काहीच घेऊन जात नाही. अरे, कुठली शाळा तुमची ही? आमची शाळा मिलेनियम नॅशनल स्कूल पुण्यातली. पण त्याच्यामध्ये दप्तराचं दप्तर नसतंच, मग तुम्ही गृहपाठ वगैरे कसा काय करता? आम्हाला शाळेत गाईडलाईन्स प्रिंटेड शीट्स मिळतात, तर आम्ही शाळेत हात हलवत येतो आणि शाळेतनं जाताना प्रिंटेड शीट्स घेऊन जातो. अरे, फारच भाग्यवान शाळा आहे ही, की ज्या शाळेमध्ये बॅगच नसते, ज्या शाळेमध्ये दप्तर नसतं. ही फारच भाग्यवान आणि अतिशय महत्त्व की शाळा है. आपको क्या लगता है, आप जब स्कूल जाती है तो आपके साथ क्या क्या होता है? मेरे साथ मेरा पूरा बैग भरा हुआ आता है बुक्स के साथ, वाटर बॉटल, लंच बॉक्स और हाँ तो आपको ऐसा लगता है कि ये ज़रा ज़्यादा होता है, ये बुक्स कम होने चाहिए बैग में, हाँ लगता है। तो उसके लिए क्या करना चाहिए? हमें आधी बुक स्कूल में ही रखनी चाहिए जिसमें होमवर्क नहीं होता। ही फार महत्त्वाची गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये होमवर्क नाही अशी सगळी पुस्तकं जर आपण घरी ठेवली तर बरंचसं ओझं कमी करता येईल असं तिचं म्हणणं आहे. तुला काय वाटतं? मला वाटतं की आपण शाळेत सगळ्या वह्या ठेवायच्या आणि घरी अर्ध्या वह्या ठेवायच्या, त्यामुळे दप्तराचं वजन खूप कमी होईल. हां, घरी अर्ध्या वह्या ठेवायच्या आणि शाळेत अर्ध्या वह्या ठेवायच्या, त्यामुळे दप्तराचं ओझं बरंच कमी होईल असं हिचं म्हणणं आहे. आणि प्रत्येकाचं काहीतरी या संदर्भातलं नक्कीच म्हणणं असणार आहे. तुझं काय म्हणणं आहे? हिंदी. आपको क्या लगता है, आप जो बैग ले जाती है स्कूल में वो बहुत बड़ी होती है या छोटी होती है? बड़ा होता है. तो कम करने के लिए क्या करना चाहिए? आधी बुक स्कूल में रखनी चाहिए, क्योंकि मेरे क्लास के कई बच्चे तो सारी बुक्स लेके जाते हैं घर पे. अच्छा, तो आधी बुक घर पे रखने चाहिए और आधी बुक स्कूल्स में रखने चाहिए, ये बहुत बड़ी बात है. तुझं काय नाव? पवन. तुझ्या शाळेचं नाव काय? अभिनव प्राथमिक विद्यालय. बरं, मग तू अभिनव प्राथमिक विद्यालयात जातोस, तुझ्या पाठीवर दप्तरांचं ओझं असतं. तुला काय वाटतं किती दप्तर असावं? थोडं दप्तर असावं. बरं, मग त्यासाठी काय करायला पाहिजे? दप्तरातलं ओझं कमी करायला. सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की दप्तरातलं ओझं कमी करायला पाहिजे आणि त्यासाठी मुळामध्ये सगळी पुस्तकं किंवा सगळ्या वह्या, हे खरं म्हणजे अजिबातच गरज नाही की या सगळ्या वह्या शाळेत हे केलं पाहिजे. आपल्याकडे आत्ता पुण्यामध्ये काही विद्यार्थी बसलेले आहेत. निहार तिथं आहे, उत्पला तिथं आहे. हे दोन्ही विद्यार्थी पुण्यामध्ये बसलेले आहेत, त्यांच्याकडे आपण जाणार आहोत. निहार, तू आता ज्ञानप्रबोधिनी शाळेमध्ये शिकतोस. मला एक सांग की एकूण दप्तराच्या ओझ्याबद्दल आपण आत्ता बोलतो आहोत आणि हे दप्तराचं ओझं मुलांना खूप होतं आहे, अशा प्रकारची चर्चा आत्ता सगळेजण करतायत. तुला काय वाटतं याच्याबद्दल? निहार, मला असं वाटतं की आपण शाळेत जे तास असतात त्याच्यामध्ये एकाच विषयाचे एका दिवशी 2-3 तास घेतले तर इतर विषयांच्या पुस्तकांचं ओझं कमी होईल आणि त्या विषयांची लिंक पण लागेल. त्या विषयांची लिंकसुद्धा लागेल. तुझ्या शेजारी उत्पला आहे निहार. उत्पलाला मी हाच प्रश्न विचारतो की तुझ्याकडे काय उपाययोजना आहे, तुला काय वाटतं? जर का आपण ई-लर्निंग वगैरे सुरू केलं तर त्यामुळे आपल्या दप्तराचं वजन बऱ्यापैकी कमी होईल, कारण जर का ई बुक्स वगैरे वापरले
तर ते इफेक्टिव्ह होऊ शकतं. आणि जर का काही म्हणजे आपल्या दप्तराचं ओझं कमी करायचं असेल तर जी आपली पुस्तकं आहेत ती शाळेतच ठेवायची. आणि जर का काही होमवर्क वगैरे असेल तर तो घरी जाऊन सॉफ्ट कॉपी वगैरे शिक्षकांना मेल करायची. त्यामुळे आपला वेळ पण वाचेल आणि मग शिक्षकांचं काम पण सोपं होईल आणि दप्तराचं ओझं पण कमी होईल. अच्छा, उत्पला तुझ्या शेजारी आणखी कोणी आहे का? तुझ्या शेजारी हो, आणखी कोणी नेहा. आहे का उत्पला? तिचं काय नाव आहे? हो, नेहा. अच्छा, नेहा. नेहा. नेहा कितवीला आहे? हा. 9वीला आहे. हां, नेहा. नेहा, मला सांग की हाच प्रश्न आपण मगापासून विचारतो आहोत की दप्तराचं ओझं कसं कमी करायचं. मला एक सांग की समजा दप्तराचं ओझं कमी केलं, गृहपाठ कमी केले, तर मग त्याचा परिणाम परीक्षेवर किंवा तुमच्या यशावर होणार नाही का? मला असं वाटतं की आपण जर का पुस्तकं घरी ठेवली आणि फक्त वह्या कॅरी केल्या तर खूप बरं होईल. शाळेमध्ये शिक्षकांकडे एक पुस्तक असेल आणि ते पुस्तक घेऊन ते शिकवतील. अच्छा म्हणजे अच्छा, घरी अभ्यास करायलाही वेळ मिळेल. बरोबर बरोबर. म्हणजे एकूण सगळ्यांचंच म्हणणं असं दिसतंय की आपल्याला पुस्तकं किंवा वह्या याचे काही भाग करायला पाहिजेत. काही पुस्तकं वह्या ही शाळेमध्ये निष्कारण नेण्याची गरज नाही. अनेक पद्धतीच्या उपाययोजना मुलं स्वतःहून सुचवत आहेत. संत तुकाराम मालिकेमध्ये छोट्या आवलीचं काम करणारी नायिका आत्ता आपल्यासोबत आहे मुंबईहून. तिला मला हाच प्रश्न विचारायचा आहे. मला एक सांग की मागापासून ही जी सगळे मुलं बोलत आहेत की दप्तराचं ओझं कमी झालं पाहिजे, तुला काय वाटतं? तू आता संत तुकाराम मालिकेमध्ये काम करते आहेस आणि तू जेव्हा शाळेत जातेस तेव्हा शाळेमध्ये जाताना मोठीच्या मोठी स्कूल बॅग घेऊन जात असतेस. या स्कूल बॅगचं ओझं कमी करायचं असेल तर काय करता येणं शक्य आहे? माझंही तेच म्हणणं आहे. सगळी मुलं तिथे बसले ते पण तेच म्हणतात की आपण थोड्या बुक्स जर क्लासमध्ये ठेवल्या आणि जेवढे फेअर होमवर्कच्या बुक्स आहेत त्या आपण फक्त घरी घेऊन आलो तर मग खूप आपलं ओझं खूप कमी होईल. म्हणजे आपलं टिफिन बॉक्स, बॉटल आणि फक्त त्या बुक्सच फक्त आपल्याला एवढंच ओझं कॅरी करावं लागेल. तर मग आपले खांदे पण जास्त दुखणार नाही आणि आपल्याला ते जास्त ओझं पण सहन करावं नाही लागणार. अगदी खरं आहे. खूप चांगला उपाय तू सुचवलास. तू मला एक सांग, तू आत्ता या मालिकेमध्ये काम करतेस आणि मग तिकडे शाळा तुझी बुडते. मग आता मालिकेमध्ये काम केल्यामुळे तुला कमी मार्क्स पडतील का? काय वाटतं तुला? हो, मला खूप टेन्शन असतं की आता मी फेल होणार आहे असंच वाटतं. पण नाही, मी सेटवर पण अभ्यास करते आणि आता आमची सेमिस्टर झाली त्याच्यातही खूप छान मार्क्स होते मला. तर मग सगळे टीचर्स पेपर देतानाही म्हणाल्या की गुड मार्क्स आणि 39, 20 म्हणजे आमचा 40 मार्क्सचा असतो. पण आता युनिट टेस्ट पण आमच्या चालू आहे तर मग त्याच्यात पण तसेच असतात. 40 पैकी मला मॅथ्समध्ये 39.5 मिळाले, 38, 36 असेच मार्क्स मला मिळालेत. तर मग मलाही खूप आनंद झाला. परत आई बाबांनाही खूप आनंद झाला. गोड गोड गोड. तुला तो विनोद माहिती आहे का? बाबा आईला सांगतात की आमक्याच्या मुलीला 40 पैकी 39 मार्क्स पडले. तर तेव्हा आई म्हणते की 1 मार्क कुठं गेला? तर बाबा म्हणतात की आपल्या मुलाने मिळवला आहे. पण मला एक सांग की तुला अभिनय करावा असं कधी वाटलं पहिल्यांदा? मला सांग की आपण अभिनय केला पाहिजे, आपण ॲक्टिंग केली पाहिजे असं तुला कधी वाटलं? मी एकदम लहान होते ना तेव्हा मम्मीला सारखे म्हणायचे की मला टीव्हीत जायचंय आणि मी टीव्हीत असा बोट घालून बघायचे की आपण जातोय का, पण नाही. पण मला जाता यायचं नाही. तर मग माझ्या मम्मीने मला ऑडिशन्सला पाठवलं. आम्ही एक सेमिनार केला होता तर मग तिथून आम्ही ऑडिशन्सला गेलो आणि मग नंतर मला हळूहळू सिरियल्स मिळायला लागल्या. तुला असं वाटतं का की हे जे ॲक्टिंग असेल, चित्रकला असेल, साहित्य असेल, संगीत असेल, अशा गोष्टींचं शिक्षण शाळेमध्ये पण मिळालं पाहिजे? असं वाटतं तुला? अच्छा, ठीक आहे. साहित्याचं किंवा संगीताचं, कलेचं शिक्षण जे आहे ते शाळेमध्ये मिळालं पाहिजे. तुला असं वाटतं का की शाळेमध्ये या प्रकारचं वेगळं शिक्षण दिलं पाहिजे? आपको क्या लगता है, कैसा एजुकेशन होना चाहिए स्कूल में? आपके स्कूल का नाम क्या है? बाल भारती पब्लिक स्कूल. और आपका नाम क्या है? अरीन कुलकर्णी. अच्छा, कुठल्या वर्गात शिकतोस तू? 4थी. मराठी बोलतोस की हिंदी?
हां, कुठल्या वर्गात शिकतोस तू? चौथी. चौथीमध्ये. बरं, तू मला एक सांग, घे तुझ्याकडेच माईक ठेव. तू मला एक सांग की तुला जे शिक्षक शिकवत असतात, बरोबर, तर ते शिकवताना तुझ्या आवडीचे विषय कुठले आहेत? मॅथ्स, हं, हिंदी, सायन्स. अच्छा. तुला काय व्हायला आवडेल पुढे? डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, ॲक्टिंग करायची आहे, काय व्हायला आवडेल तुला? ॲक्टिंग करायची आहे. ॲक्टिंग करायची आहे. मग तुला असं वाटत नाही का की ॲक्टिंग करायची असेल तर ॲक्टिंगचं शिक्षण आपल्याला शाळेत मिळालं पाहिजे, असं वाटतं का? आता ही मगाशी जी आवली होती छोटी, ती टी व्हीमध्ये काम करते की नाही? मग असं काम आपल्याला करायचं असेल तर आपल्याला अशा प्रकारचं शिक्षण मिळालं पाहिजे शाळेत, असं वाटतं का तुला? हो. मग असं जर समजा शिक्षण सुरू झालं तर तुला ॲक्टिंगच्या विषयामध्ये किती मार्क्स पडतील? जास्त पडतील का? माहीत नाही. बरं, दप्तराच्या ओझ्याचा मुद्दा मगाशी यानं सांगितलं की मी बॅगच घेऊन जात नाही, स्कूल बॅग घेऊन जात नाही. तुझं काय म्हणणं आहे? मी पण त्याच शाळेत आहे. माझं नाव ऊर्जा मिश्रा आहे आणि आमच्या शाळेचं नाव मिलेनियम नॅशनल स्कूल आहे. पुण्यातली कर्वेनगरची आमची ही शाळा आहे. तर आम्हाला शाळेत जाताना पण काही नसतं, परत येताना पण काही घेऊन येत नाही. आणि राहिलं दफ्तर तर नसतंच, टिफिन आणि वॉटर बॉटल ते पण आम्हाला सगळं शाळेतच मिळतं. जेवण जे आहे ते पण गरम गरम आमच्या सगळ्या कॅन्टीनच्या मावशी देतात आणि वॉटर बॉटल तर सगळ्या फ्लोअरवरती पाण्याची सोय करून ठेवली आहे. सो दफ्तरसोबत हे पण नाही. आणि राहिले तर एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी ते पण आमच्या शाळेत रोज 2 तास होतात. सगळे डान्स, ड्रामा, जसं त्यांनी सांगितलं त्याला ॲक्टर बनायचं आहे. तर आमच्या डिरेक्टर सर अन्वित सरांनी हे पण सांगितलं होतं की मग ह्याची टेस्ट का नाही, दरवेळेस अभ्यासाचीच टेस्ट का असायला पाहिजे. कोणाला ॲक्टिंग आवडते तर त्याला त्याची टेस्ट होऊ द्या, ज्याचं जसं जसं इंटरेस्ट आहे त्याला तशा वेळी डेव्हलप होऊ द्या, तर मुलांचं चांगलं ग्रोथ होईल. सो मग आम्हाला ॲक्टिंग, डान्स, ड्रामा, सिंगिंग ह्याची पण वेगळी ट्रेनिंग मिळते. पण त्यासोबत अभ्यास पण मागे राहत नाही. अभ्यासात पण तसंच होत असतं. सर सगळं सोबत होत असतं, पण ते पण बॅगलेस स्कूल. तर तिथे पण बॅग घेऊन जात नाही, सगळं टीचर शाळेत शिकवतात आणि शाळेतच ठेवतो. सो असं आमची स्कूल आहे मिलेनियम नॅशनल स्कूल. खूपच छान. अनेक ठिकाणी अशा प्रकारचा हा प्रयत्न होतो. अरे ये छोटी सी परी है यहाँ, नन्ही सी परी. आपका नाम क्या है? जारा. आप कौन सी स्कूल में पढ़ती है? गोल्ड क्रेस्ट है. कौन सी कक्षा में पढ़ती है आप? 3rd. आपको आपकी स्कूल अच्छी लगती है? हाँ. स्कूल में क्या क्या होना चाहिए ऐसा आपको लगता है? मेरे स्कूल में वैसे कोई कमी नहीं है, पर जब जैसे ये मिताली कोठारी हैं, वो भी पहले गोल्ड क्रेस्ट में ही थी, पर जैसे जो हायर क्लासेस हैं उसमें पढ़ाई थोड़ी कम हो रही है. अच्छा, पढ़ाई कम हो रही है तो और क्या करना चाहिए? उसके लिए अब मेरे को नहीं पता क्या करना चाहिए, हाँ, पर मेरे लिए तो अभी के लिए तो ठीक है. ठीक है. लेकिन पढ़ाई कम हो रही है, बघा सगळ्याच पद्धतीची जी काही भावना आहे ती मुलं व्यक्त करतायत.